नमस्कार स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये खूप मस्त आणि खास असा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप खास अशा गोष्टीही तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर बघा येत्या 30 तारखेला अक्षय तृतीया आहे आणि हा जो सण आहे हा 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा सण असा मानला जातो, कारण ह्या सणाच्या दिवशी आपण भरपूर अशी शुभ कार्य करत असतो। बघा आपल्या आयुष्यात आपल्याला प्रगती ही हवीच असते, त्यामध्ये आर्थिकरित्या, मानसिकरित्या, शारीरिकरित्या आपल्याला प्रगती हवी असेल, म्हणजे जर का आरोग्य चांगलं हवं असेल, मानसिकरित्या आपल्याला सगळ्या गोष्टी नीट हव्या असतील, कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारचं बंधन आपल्याला नको असेल, त्याचबरोबर आपल्याला आर्थिकरित्या सगळ्या पद्धतीने म्हणजे अगदी जॉब असो, प्रमोशन असो, बिझनेस असो, घरातल्या गोष्टी असू दे, सगळ्या घरातलं जे काही आणायचं न्यायचं असतं त्यासाठी पैसा असू दे, किंवा कोर्ट कचेरीची कामं असू दे, कर्जमुक्ती असू दे, किंवा कोणत्याही गोष्टी असू, अगदी शेतात तुमच्या पिकाबद्दल काही त्रास आहे, काहीही असू दे, तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं काही अशा सेवा असतात, काही अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या आपण केल्याने आपल्या आयुष्यात भरपूर असा बदल घडत असतो। आणि हा बदल का घडतो तर आपले भोग, आपले प्रारब्ध आपल्याला त्याच्यामध्ये साथ देत असतात। बघा आपल्या आयुष्यात जेव्हा आपण स्वामींच्या सेवेमध्ये येतो तेव्हा हा जो वेळ असतो किंवा ही जी वेळ येते आपल्यामध्ये, ती वेळ ती स्वामी ठरवतात, कारण स्वामींच्या मनात जेव्हा आहे तेव्हाच ते आपल्या आयुष्यात येतील। आपण आपल्या मनापासून कधीही जरी इच्छा केली ना तरी ती गोष्ट येऊ शकत नाही, त्यालाच म्हणतात योग। हा योग आल्याशिवाय किंवा स्वामी जसं म्हणतात की वेळ आल्याशिवाय तुला काहीच मिळत नाही, अशीच गोष्ट आहे ज्यामध्ये योग आल्याशिवाय किंवा वेळ आल्याशिवाय तुम्हालाही लक्षात येत नाही की माझ्या आयुष्यातील आर्थिक अडचण, माझ्या आयुष्यातील शांतता, नैराश्य किंवा त्याचबरोबर खूप डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, त्रास होत आहे, त्याचबरोबर घरात प्रचंड मानसिक तणाव आहे, अशा सगळ्या गोष्टीतून तुम्हाला जर का बाहेर पडायचं असेल तर त्यासाठी काही विशेष सेवा, काही विशेष उपासना किंवा विशेष गोष्टी कराव्या लागतात। आता आपल्याकडे तुम्हाला दरवेळेस मी काही ना काही वेगळं असं सांगत असते आणि दरवेळेस तुम्हाला काही ना काही वेगळ्या अशा गोष्टी सुचवत असते। त्यातल्या त्यात तुम्हाला सांगते, जर आपल्या आयुष्यात खूप काही अशा अडचणी असतील, संकट असतील, आर्थिकरित्या, मानसिकरित्या, शारीरिकरित्या आपल्याला जर काही त्रास होत असेल, मानसिकरित्या म्हटलं तर डिप्रेशन आलं, एन्झायटी आली, खूप मनात विचार आले, मानसिक तणाव आलं, शारीरिकरित्या असेल तर अगदी माणूस घरात किती काही कष्ट केले, कितीही औषध गेले, अगदी 100 दवाखाने जरी केले तरी तो बरा होत नाही, तो आजार बरा होत नाही, आणि अगदी आजारही समजला पण तरी कधीतरी असं नैराश्य वाटणे, सारखं आजारी पडणे, सारखं त्या डोक्यात गोष्टी असणे, अशाच पद्धतीने त्या व्यक्तीला वाटत राहतं। म्हणून आपण आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं, कधीही आपल्या आयुष्यात या सगळ्या दुःख, या संकटांपासून दूर राहण्यासाठी आपल्या मागे जे काही पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, जे काही ग्रह दोष आहे, आपल्या घराण्याचा काही जो दोष आहे, त्या सगळ्याला दूर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि प्रभावी सेवा म्हणजे स्वामी सेवा। आणि त्याचबरोबर जेव्हा स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींची सेवा आपण करतो तर आपल्या मागील जे भोग असतात, प्रारब्ध असतात, ते सगळे निघून जातात। पण जसं मी सांगितलं की योग हा आल्याशिवाय येत नाही किंवा योग आल्याशिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळत नाही, तसंच आहे बघा आपल्याकडील धनलक्ष्मी कुंचम सेवा। तशीच आपली धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आहे ही तुमच्या आयुष्यात तेव्हाच येणार जेव्हा माता लक्ष्मीला ते वाटणार की तुम्ही आता या गोष्टीसाठी, आर्थिकरित्या स्टेबल होण्यासाठी, आर्थिकरित्या पुढे जाण्यासाठी तुम्ही यासाठी तयार आहात। आणि तुमच्या आयुष्यात जर का तुम्हाला आर्थिकरित्या बॅलन्स व्हायचं असेल, तुमच्या मुलीचा जॉब असेल, मुलाचा जॉब असेल, लग्न असेल, कोणत्याही गोष्टी असतील, नवऱ्याचं कर्ज आणि सगळं भरलेलं हे असेल, कोणाला पैसे दिलेले असतील परत देत नाहीये, या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढण्याचं, म्हणजे अगदी मोठं कर्ज आहे, पैसे दिलेले फेडल्या जात नाहीये, अशा सगळ्या गोष्टींतून बाहेर काढण्याचं काम हे धनलक्ष्मी कुंचम सेवा तुमचं करत असतं। कारण या धनलक्ष्मी कुंचम सेवेमध्ये एवढं बळ आहे की तुमच्या आर्थिकरित्या काहीही प्रॉब्लेम असो तुम्हाला त्याच्यातून 100% बाहेर काढते। तुम्ही कितीही आर्थिकरित्या त्रस्त असाल, त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करत असाल पण योग्य मार्ग मिळत नाहीये, त्या योग्य मार्गासाठी तुम्हाला एकदाच तुम्हाला फक्त ही सेवा करायची आहे, आपल्याकडे एकदाच ही सेवा घ्यायची आहे। 100 वेळा मग पुढचे कुठलेच उपाय तोटके न करता ही सेवा फक्त आणि फक्त दर शुक्रवारी करायची, फक्त आणि फक्त दर शुक्रवारी करायची। तुमच्या आयुष्यात भरपूर बदल असा तुम्हाला दिसून येईल। बघा आपलं स्वप्न असतं, एक नवीन जोडपं असेल किंवा म्हणजे एखादं जोडपं असेल, ते वेगळं राहायला लागलं असेल, भाड्याच्या घराने राहत असेल, आपलं स्वप्न असतं की माझं घर व्हावं, माझं कुटुंब छानसं चालावं, माझ्या कुटुंबामध्ये माझे सगळे जण छानपैकी राहावे, मी माझं स्वतःच्या घराला इंटिरियर करावं, मी माझ्या स्वतःच्या घराला सजवावं, माझ्या स्वतःच्या घराला मी खूप छानपैकी मला जसं आवडेल तसं त्याच्यामध्ये गोष्टी आणाव्या। त्या सगळ्यासाठी लागतो पैसा, आणि पैसा हा म्हणजे चेष्टेचा भाग नाही। त्यामुळे जेव्हा सुद्धा आपल्याला पैशारित्या किंवा अशा गोष्टीरित्या आपल्याला जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा धनलक्ष्मी कुंचम सेवा
तुमच्या आयुष्यातल्या पैशा बाबतीतले प्रश्न हे 100% सोडवतो। आता ही सेवा जेव्हा मी तुम्हाला सांगते, मग मला स्वतःला याचा अनुभव आहे का, तर 100% नाही ताई, 500% मी तुम्हाला सांगते। आज मी जे काही करते आहे, मी तुम्हाला माझा छोटासा प्रवास सांगते। मी 2018 पासून यूट्यूब चॅनल हे चालू केलं। बरं, त्याआधी सुद्धा 2008 पासून मी शिक्षिका होते, ठीक आहे। आणि 2008 पासून तर तुम्हाला सांगते अगदी 18 काय 2020 पर्यंत, म्हणजे 12 ते 14 वर्ष मी शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे। मुलांना अगदी 10वी पर्यंत 12वी पर्यंतच्या मुलांना शिकवलेलं आहे। त्यामुळे माझं एज्युकेशनही तेवढं झालेलं आहे, त्याच पद्धतीने माझं एक्सपिरियन्सही तेवढा आहे। आणि त्याचबरोबर जेव्हा मी 10वीच्या पुढे मुलांना शिकवायला लागले, तेव्हा काउन्सिलिंग पण हा माझा मागे भाग होता। त्यामुळेच आता मी एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणा किंवा ॲस्ट्रोलॉजर म्हणा किंवा मोटिवेशनल स्पीकर किंवा लाईफ कोच किंवा त्याचबरोबर क्रिस्टल हिलिंग, रेकी मास्टर, ह्या गोष्टी मी 100% तुम्हाला गाईड करू शकते। त्याचबरोबर तुमची कुंडली मार्गदर्शन जरी करायला हवं तर तेही सुद्धा आपण करू शकतो। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का समजून सांगू शकते, तर मी बाय प्रोफेशनच टीचर आहे। आणि एका शिक्षिकाचं काय असतं किंवा एका टीचरचं काम काय असतं की कोणतीही गोष्ट समोरच्याला म्हणजे व्यवस्थित समजून सांगणे। आणि जोपर्यंत एक टीचर त्याच्या स्टुडंटला गोष्ट व्यवस्थित समजून सांगत नाही किंवा व्यवस्थित तिथपर्यंत त्याला मिळतंच म्हणजे समजतं, तोपर्यंत करत नाही, तोपर्यंत त्या प्रोफेशनला ते मान्य होत नाही। त्याचमुळे माझ्या प्रोफेशननुसार मी हे शिकले की जर का मला कुठला अनुभव आहे किंवा माझ्याकडे कुठली नॉलेज आहे तर ती नॉलेज मी तुमच्याबरोबर शेअर करावी। आता धनलक्ष्मी कुंचमच्या सेवेबद्दल जरी विचार केला ना, तर आता 1-1.5 वर्ष आरामात झालेला आहे। 1.5 वर्षापूर्वी ही सेवा मला माझ्या नंदेने दिली। त्याचनंतर मी स्वतः तुम्हाला जसं सांगितलं की मी स्वतः सिकंदराबादमध्ये आंध्र प्रदेशमध्ये मी आधी 5 वर्ष तिथे राहिलेली आहे। त्याचबरोबर माझं बरंचसं तिथे राहिल्यामुळे बराचसा वावर तिथे झालेला आहे। माझ्या बऱ्याचशा तिथल्या मैत्रिणी आहेत, त्याचबरोबर ओळखीची लोकं आहेत। त्यामुळे ह्या गोष्टी मला तिथे कनेक्ट होतात। आणि त्याचमुळे तुम्हाला सांगते, काहीही असेल, कधी मैत्रिणींना भेटायचं असेल, कधी नातेवाईकांकडे जायचं असेल, जसं मी चेन्नईमध्ये सांगितलं तुम्हाला, त्या पद्धतीने जर गेलो की त्या गोष्टीमध्ये अपडेट हे मिळत राहतात। बघा, एखादी गोष्ट कुठून तरी बघून किंवा ऐकून किंवा समजून जरी एखाद्याला सांगितली ना, काहीच हरकत नाही, नक्की तुम्ही त्याच्याने जनकल्याणच करत आहे। पण त्याचबरोबर मूळ ठिकाणी जाऊन त्याचा मूळ शोधून काढणे, त्याचबरोबर त्याबद्दलचे जी जागरूकता आहे ती सगळीकडे पसरवणे, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं, मी जेव्हा साऊथमध्ये राहत होते तेव्हा मी तिकडे बघितलं की तिथे देवाचं खूप केलं जातं आणि करताना त्यांच्या मनात कुठलीही शंका, कुठलाही संकुचितपणा हा नसतो। त्यांचं मन उदार असतं आणि त्यामुळे त्या पद्धतीने त्यांच्यावर देव सुद्धा तशीच दृष्टी टाकतो, त्यांची जशी सृष्टी असते किंवा दृष्टी असते असं म्हणून, म्हणजे आपण म्हणतो ना की जो जसा विचार करेल त्याला तसंच मिळेल, त्या पद्धतीने त्या लोकांचं मन खूप मोठं आहे। त्या लोकांचं मन इतकं छान आहे की तुम्हाला सांगते, तिथे जेवढं देवदेव केलं जातं ना, तेवढीच ती लोक समृद्ध आहे। आणि त्याचमुळे आपण जेव्हा आपल्या स्वतःच्या मनातला संकुचितपणा काढून टाकू ना, तेव्हाच तुम्हाला सांगते तुमच्या स्वतःची प्रगती त्या दिवसापासून त्या क्षणापासून व्हायला लागेल। म्हणून जेव्हा मी ह्याच्या मुळापर्यंत गेले आणि मुळापासून मला ह्या गोष्टी जेव्हा समजल्या आणि त्याचनुसार जेव्हा मला माझ्या मैत्रिणींनी किंवा माझ्या रिलेटिव्हजनी मला जेव्हा ह्या गोष्टी सांगितल्या, तेव्हा मला त्याचा स्वतःला अनुभव आला। आणि बघा कसं असतं, जेव्हा माणसाला सक्सेस येते ना, काहींनी खूप कष्ट जरी केले तरी त्यांना तोपर्यंत मिळत नाही। आणि काहींचे भोग प्रारब्ध तसे असतात की त्यांना त्या पद्धतीने तुम्हाला ते मिळतं। पण मी जर का माझ्याबद्दल सांगेल ना, तर मला स्वामींनी पदोपदी, मी तुम्हाला सांगते, स्वामींनी मला खूप सुंदर अनुभव दिलाय, महालक्ष्मीने खूप सुंदर अनुभव दिलाय। कारण महालक्ष्मी तर मी अगदी स्वतः 8वीत असताना, म्हणजे 10-12 वर्षाची असताना मी वैभव लक्ष्मीचे व्रत करते आणि स्वामी समोर आहेत, त्याच्यामुळे त्यांची सेवा मी कधीपासून करते, तर अगदी 2018च्या पुढे मी करत होते। त्याच्यामुळे मला जास्तीत अनुभव आहे हा महालक्ष्मीचा। आणि महालक्ष्मीच्यामुळे मला महालक्ष्मीने इथे खेचून घेतलं, कारण योग आला होता माझा, महालक्ष्मीने मला ह्या सेवेपर्यंत खेचून घेतलं आणि तिने मला हा जनकल्याण करण्याचा जो आहे तो मार्ग दिलेला आहे की तू सगळ्यांपर्यंत ही सेवा पोहोचव आणि सगळ्या ताईंना त्यांच्या आर्थिक, मानसिक आणि सगळ्या गोष्टींपासून त्यांना दूर कर। त्यामुळे ही सेवा जेव्हापासून मी माझ्या आयुष्यात केली, जेव्हा मला माझ्या नंदेपासून किंवा मला माझ्या रिलेटिव्हजपासून, माझ्या मैत्रिणीपासून समजली आणि मी जेव्हा ही सेवा केली, माझी तुम्हाला सांगते टचवूड स्वामींच्या कृपेने, महालक्ष्मी आईच्या कृपेने तुम्हाला सांगते जी भरभराट झाली ना, ती नक्कीच कुठलेतरी, मी सांगते की काहीतरी मी कुठेतरी कधीतरी चांगलं केलं असणार किंवा माझे कुठेतरी
भोग प्रारब्ध कुठेतरी चांगले असणार ज्याच्याने मला असं फळ मिळालंय आणि मला जर का त्याचं फळ मिळालं तर 100% मी तुमच्यासाठी हे नक्कीच प्रार्थना करेल की माझ्या जेवढ्या ताई हे व्हिडिओ बघतायत ना त्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट ही नक्कीच असावी। त्यामुळे जर का तुम्ही बघायला गेलं तर हे धनलक्ष्मी कुंचम आपण पारंपरिक जसं साऊथ इंडियामध्ये किंवा जसं दक्षिण भारतात हे सांगितलं जातं त्याच पद्धतीचं धनलक्ष्मी कुंचम आपण देत असतो। आणि यामध्ये या पारंपरिक कुंचमची जो हाईट आहे ही पूर्णपणे 4 इंचाची हाईट आहे, भरपूर मोठा आहे। याची सेवा कशी करायची, उद्यापन कसं करायचं, सुरुवात कधी करायची, कोणत्या दिवशी करायची, या सगळ्याची माहिती आपण देत असतो। आणि या सगळ्याची माहिती दिल्यावर तुम्हाला या सेवेसाठी अगदी 6 महिन्यानंतर जरी प्रश्न विचारला ना तरी मी स्वतः त्याचं उत्तर देत असते। त्यामुळे ही सेवा आपण आजपासूनच करायची। आज आहे शुभ शुक्रवार आणि ह्या शुभ शुक्रवारी तुम्ही धनलक्ष्मी कुंचमची सेवा बुक करा, 2 दिवसात तुमच्या घरी मागवा आणि त्यानंतर तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यात या सेवेने पहिली सेवा केली, आयुष्य थोडं बदललेलं दिसेल। पुढच्या 5 सेवेनंतर तुमच्या आयुष्यात बदल हा घडलेलाच दिसेल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता ही जाणवणार म्हणजे जाणवणार। त्यामुळे 100% मान्य आहे की एखादा उपाय किंवा एखादी गोष्ट ही गोष्ट आपण कधी कोणाला सांगतो जेव्हा ती स्वतः करतो किंवा स्वतः त्याचं फळ बघतो तेव्हाच ती दुसऱ्याला सांगू शकतो। आणि त्याचमुळे मी 100 नाही 101%, 501%, 1001% सांगू शकते की जर मला ह्या धनलक्ष्मी कुंचमनी भगवान विष्णूंनी इतका सुंदर मला असा छान असा अनुभव दाखवला आहे, माता लक्ष्मीने मलाच माझ्या आयुष्यात एवढा सुंदर बदल आणून दिलेला आहे, 100% तुमच्या आयुष्यात सुद्धा ह्या धनलक्ष्मी कुंचमने भरभराटही 100% होणार। तुमच्या आयुष्यात जे तुमचे स्वप्न असतील, ज्या कुठल्या गोष्टीपासून बघा मला माझ्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे, मला माझ्या आवडत्या व्यक्तीला माझ्या जवळ त्याला मला अट्रॅक्ट करायचं आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षा सगळे करू शकतात, अगदी सगळे करू शकतात। म्हणजे ज्या व्यक्तीला म्हणजे आपण म्हणतो ना की सद्बुद्धी आहे ती व्यक्ती ही सेवा 100% करू शकते। त्यामुळे या सेवेला लागणाऱ्या सगळ्या साहित्याची पोटली आपण देतो। या पोटलीमध्ये काय काय आहे काय काय नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आता अक्षय तृतीयेमुळे तुम्हाला ऑफरमध्ये विष्णू चिन्ह मिळत आहे आणि गजांत लक्ष्मीची जोडी याच्याबरोबर मिळत आहे। आता अक्षय तृतीयेनिमित्त गजांत लक्ष्मीची जोडी आणि विष्णू चिन्ह तुम्हाला मिळत आहे। आणि त्याचबरोबर ह्या सेटमध्ये तुम्हाला मिळतं वस्त्र, पुस्तक, प्लेट, त्याचबरोबर आपलं कुंचम आणि छान अशी शुभ पोटली ज्यामध्ये सर्व साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे आणि पूजा झाली की हे तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला बघा मिळतं मोती आणि पवळा, त्यामध्ये तुम्हाला मिळतात रत्न, तुम्हाला मिळतात लाल, हिरव्या आणि पिवळ्या बांगड्या, तुम्हाला मिळतात श्रीफळ म्हणजे लघु नारळ, त्याचबरोबर तुम्हाला मिळतात माता लक्ष्मीला आवडणारे कवडी आणि कमळगट्टा, त्याचबरोबर भगवान विष्णूंना आवडतं असं मोती शंख, त्याचबरोबर तुम्हाला मिळते कवडी, लाल कवडी, त्याचनंतर तुम्हाला मिळतात गोमती चक्र आणि गुंजा, त्यानंतर तुम्हाला मिळतात पितळी कॉईन्स ज्यावर श्रीयंत्र आहे, लक्ष्मी आहे आणि गणेश आहे आणि तुम्हाला मिळतात गोल्डन अशी फुलं। असे सगळं साहित्य तुम्हाला ह्या पोटलीमध्ये मिळत असतं आणि ह्या पोटलीमध्ये हे वस्तू तुमची पूजा झाली की तुम्हाला परत ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि तुमच्या तिजोरीत ही पोटली ठेवायची, कारण तिजोरी आपली भरली पाहिजे, बरोबर। तिजोरी भरणे गरजेचे, कारण आपल्याकडे आर्थिकरित्या जर का समाधान असेल तर आयुष्याचं समाधान आपल्याला तिथेच मिळतं। कारण आपल्याला आपल्या आयुष्यात अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पैसा हा मोजावाच लागतो आणि आयुष्यात जिथे पैसा असेल तिथेच मान सन्मान मिळतं, बरोबर। पण खरंच आहे माणुसकी ही तेवढीच महत्त्वाची आहे आणि पैसाही तेवढाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे तुम्हाला जर काही धनलक्ष्मी कुंचमची सेवाचा पूर्ण सेट हा हवा असेल, हा 100% तुम्ही आपल्याकडे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे आणि लवकरात लवकर मागून घ्यायचं आहे आणि आपल्याकडे आजच माता लक्ष्मीचं शुक्रवारच्या अशा शुभ मुहूर्तावर लक्ष्मी कुंचम सेवा बुक करायची आहे, ठीक आहे। तर ज्यांना कोणाला अक्षय तृतीयानिमित्त धनलक्ष्मी कुंचम सेवेची ऑफर हवी आहे त्यांनी फटाफट बुक करायचं आहे आणि आपल्या या सेवेला आजच्या आज मागून लगेच याची सुरुवात करून घरात भरभराट, सुख, आनंद, समृद्धी आणि तुमच्या घरात चांगलं असं सकारात्मक वातावरण निर्माण करायचं आहे। तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे 100% सांगा। त्याचबरोबर माझ्या व्हिडिओजनी तुम्हाला काहीतरी जर का थोडं मोटिवेशन मिळत असेल तर नक्कीच एक छानशी कमेंट खाली करा आणि अगदीच काही नाही करता आलं तर धनलक्ष्मी कुंचमची सेवा करायची आहे म्हणून महालक्ष्मी माता की जय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भेटूया परत। श्री स्वामी समर्थ।